माण तालुक्यातील मलवडी येथून दहिवडीच्या दिशेने जात असताना आंधळी दरम्यान असलेल्या नायरा पेट्रोल पंपाजवळ दुचाकी क्रमांक MH11 CF 8239 अचानक नियंत्रण सुटून रस्त्यालगत असलेल्या लिंबाच्या झाडावर धडकली आहे। ही घटना सोमवारी सायंकाळी सुमारास 6 वाजता घडली आहे। या भीषण अपघातात चैतन्य दादासो चव्हाण वय अंदाजे 26 वर्षे राहणार बोथे तालुका माण आणि आकाश सुरेश लवंगनारे वय अंदाजे 30 वर्षे राहणार राजापूर तालुका खटाव या दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून मिळाली आहे। घटना समजताच आंधळी गावचे पोलीस पाटील विशाल गुरव तसेच स्थानिक नागरिकांनी तात्काळ रुग्णवाहिका आणि पोलिसांशी संपर्क साधून मदत कार्याला सुरुवात केली आहे। अपघातस्थळी दहिवडी उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक रणजित सावंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्यासह पोलीस पथकाने भेट देऊन पाहणी केली। जखमींना तात्काळ दवाखान्यात हलवण्यात आले आहे। मात्र उपचाराआधीच दोघांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे। भरधाव वेगात असलेल्या दुचाकीचा ताबा सुटल्याने हा अपघात घडल्याचे सांगण्यात येत आहे। धडक इतकी भयंकर होती की दुचाकी पूर्णपणे क्षतिग्रस्त झाली असून दुचाकीवरील दोघांचाही जागीच मृत्यू झाला आहे। आवाज न्यूज साठी संदीप जठार, गोंदवले।